नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा मराठी शेअर मार्केट या शेअर मार्केटच्या मराठी भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. ज्या ठिकाणी मित्रांनो आपण इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स या सर्व गोष्टींबद्दलचे व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहोत. आजचा आपला जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग. जेव्हा पण आपण आयुष्यामध्ये जगतो तेव्हा आपल्या आयुष्याचं जे काही फायनान्शियल प्लॅनिंग आहे ते करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, आर्थिक नियोजन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हे जे काही आर्थिक नियोजन आहे हे आर्थिक नियोजन करताना आपल्याला फक्त 4 सिंपल स्टेप फॉलो करायचे आहेत. आपण गृहीत धरूया आपलं जे काही वय आहे ते 20 ते 25 दरम्यान आहे, परंतु या 20 ते 25 वयोगटातील किंवा 20 ते 25 वर्ष किंवा 20 ते 30 वर्ष असताना आपण जे काही आपल्या पैशाचं नियोजन करतो, आर्थिक नियोजन करतो, याच्यावरच पूर्ण आपलं जे काही भविष्य आहे ते येणारं भविष्य त्याच्यावरती निर्भर असणार आहे. त्याच्यामुळे आजच आपण काय केलं पाहिजे, निरोगी आर्थिक सवयी आपल्याला लावून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला नंतर भविष्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, तर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ज्या काही फायनान्शियल प्लॅनिंगच्या 4 स्टेप्स आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वात पहिल्यांदा पहिली स्टेप आहे इमर्जन्सी फंड, ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल आपत्कालीन निधी. एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये अनअपेक्षित जर घडत असेल किंवा जर घडली तर त्यावेळेस आपल्याला पैशाची गरज खूप भासत असते आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की पैशाचं महत्त्व काय. तर त्यालाच गृहीत धरून आपण इमर्जन्सी फंड गोळा करायचा असतो. आपल्या घरातला जो काही दैनंदिन खर्च असतो, जसं आपलं रेशन असतं, घरातलं मटेरियल असतं किंवा घरातील जे काही दैनंदिन अत्यंत महत्त्वाच्या गरजू वस्तू असतात त्यांच्यासाठी लागणारा पैसा, कदाचित या ठिकाणी आपला समजा कुठे ऍक्सिडेंट झाला किंवा काही कारचं रिपेअर असेल त्याच्यासाठी पैसा लागतो. या ठिकाणी समजा आपला जॉब गेला तर त्या जॉब शोधण्यासाठी आपल्याला कमीत कमी 4-5 महिने वेळ लागतो, तर त्या 4-5 महिन्यासाठी आपल्याला पैसा लागणारच आहे. किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणी आपले व्यक्ती आजारी पडले किंवा आपण स्वतः जो कमवता व्यक्ती आहे तो आजारी पडला तर त्याच्यासाठी पैसे लागणार आहेत. तर या सर्व गोष्टींसाठी प्री प्लॅनिंग करणे, प्री फंड गोळा करणे, त्या फंडला म्हणतात इमर्जन्सी फंड. मग प्रश्न आता या ठिकाणी तयार होतो की सर नेमका इमर्जन्सी फंड जो काय असतो ते नेमका किती गोळा करायचा. तर या ठिकाणी सोप्पं त्याला एक फॉर्म्युला आहे. तुमच्या महिन्याचा जो काही खर्च आहे त्याला गुणाकार करायचा 6 महिन्यांनी. म्हणजे कसं, समजा माझ्या घरामध्ये 4 माणसं आहेत आणि माझं कुटुंब हे 10,000 रुपये महिन्यावरती भागतं. म्हणजे काय, जे काही नेसेसरी गरजा आहेत त्याच बोलतोय मी, बरोबर. याच्यामध्ये मला घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, मोबाईल घ्यायचंय, हा खर्च नाही, दैनंदिन इसेन्शियल खर्च म्हणतोय, बरोबर. तर समजा माझं कुटुंब 10,000 रुपये महिन्यावरती चालतं, तर गुणिले 6 महिने करायचं, तर 60,000 रुपये एवढा माझा हा इमर्जन्सी फंड आहे जो की मला साईडला ठेवला पाहिजे. तो मग आपण FD मध्ये ठेवू शकतो किंवा आपल्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये. दुसरी महत्वाची स्टेप आहे डोंट टेक लोन्स. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडलास की सर मग लोन्स नाही घ्यायचे तर मग कसं होणार. तर या ठिकाणी मी तुम्हाला 2 पद्धती सांगतो. लोनचे सुद्धा 2 प्रकार असतात. एक असतो चांगलं लोन आणि एक असतं खराब लोन, ज्याला म्हणतो आपण गुड लोन आणि बॅड लोन. गुड लोन मध्ये काय मोडतं, तर गुड लोन मध्ये होम लोन आणि एज्युकेशन लोन मोडतं. त्याच्या मागचं कारण काय, तर त्याला आपण जो काही इंटरेस्ट पे करत असतो तो जो काही इंटरेस्ट असतो तो खूप कमी असतो. अगदी 5%, 6% आपण इंटरेस्ट पे करतो. तर काही मर्यादेपर्यंत होम लोन आणि एज्युकेशन लोन हे चांगलं लोन मानलं जातं. आता या ठिकाणी खराब लोन मध्ये काय मोडलं जातं, तर सगळ्यात मेन महत्वाची गोष्ट जे काय आपण पर्सनल लोन घेतो ते खराब लोन मध्ये मोडलं जातं. पर्सनल लोनला अक्षरशः 10%, 12%, 14% आपण एवढं इंटरेस्ट पे करतो. त्याच्यानंतर कार लोन, मोबाईलसाठी लोन, इन्व्हेस्टमेंटसाठी लोन, म्हणजे कुठे पैसे गुंतवणूक करायचे असेल तर शेजाऱ्या पाजाऱ्याकडून, नातेवाईकाकडून पैसे घेणे गुंतवणुकीसाठी, हे लोन खराब आहे. त्याच्यानंतर नवीन आजकाल स्कीम आहेत अमेझॉन पे लेटर, फ्लिपकार्ट पे लेटर, ते घेणं खूप घातक आहे. त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड घेणे, क्रेडिट कार्डचा कसा पण वापर करणे, हे जे काही प्रकार आहेत हे सर्व खराब लोन मध्ये मोडतात, बॅड लोन मध्ये मोडतात. दुसरी स्टेप आपण शिकलो डोंट टेक लोन, कसल्याही प्रकारचं लोन शक्यतो घ्यायचं नाही. तिसरी स्टेप आहे इन्शुरन्स. जेव्हाही फायनान्शियल प्लॅनिंग करतो सर्वात पहिल्यांदा आपण हे जे काही स्टेप्स आहेत, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, ही आपल्याला तंतोतंत पाळायची आहे, बरोबर. आता इन्शुरन्स मध्ये हे जे काही इन्शुरन्स असतात तर काही काही जणांकडे मी पाहिलं तर 10-10 इन्शुरन्स असतात, 20-20 इन्शुरन्स असतात. तर असं बिलकुल करायचं नाहीये. आपल्याला बेसिक फक्त 2 इन्शुरन्स घ्यायचं आहे. पहिलं इन्शुरन्स आहे लाईफ इन्शुरन्स
आणि दुसरं इन्शुरन्स आहे हेल्थ इन्शुरन्स. हे जे काही जितकं इन्शुरन्स तुम्ही सिंपल ठेवताल तितकं तुमच्यासाठी ते सिंपल असणार आहे. सुरुवातीला आपण पाहूया लाईफ इन्शुरन्स बद्दल. लाईफ इन्शुरन्स त्याच्यामध्ये तुम्ही फक्त सिंपल टर्म प्लॅन घ्यायचा आहे. तो कोणासाठी घ्यायचा आहे? समजा आपल्या घरी 4 मेंबरचं कुटुंब आहे किंवा आपली 4 जणांची फॅमिली आहे, तर त्या 4 जणांच्या फॅमिलीमध्ये जो पण अर्निंग मेंबर असतो तर त्या अर्निंग मेंबरचंच लाईफ इन्शुरन्स घ्यायचं, टर्म प्लॅन घ्यायचा, जेणेकरून जर उद्या भविष्यामध्ये त्या अर्निंग मेंबरला काही घातपात झाला तर त्याच्यावर डिपेंड असणारे जे काही मेंबर्स असतील फॅमिलीमध्ये त्यांना त्याचा जो काही लाभ आहे किंवा त्यांची जी काही नंतरची उपजीविका आहे त्याला त्रास होणार नाही, याच्यासाठी काळजी घेणे म्हणजेच लाईफ इन्शुरन्स परचेस करणे. आता या ठिकाणी परत प्रश्न तयार होतो की लाईफ इन्शुरन्स किती घ्यायचा? मग त्या ठिकाणी त्याचं उत्तर काय आहे? समजा एखाद्या घरातला एक व्यक्ती आहे, त्याचं ॲन्युअल इन्कम जेवढं असतं त्याला गुणिले 20 म्हणजे कमीत कमी 20 टाइम्स एवढं त्याचं लाईफ इन्शुरन्स कव्हर झालेलं पाहिजे. सिंपल टर्म प्लॅन त्याचा तेवढा असला पाहिजे. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती त्याचं वार्षिक उत्पन्न आहे 5 लाख रुपये, तर 5 लाख रुपये गुणिले 20 1 करोडचा त्याने या ठिकाणी टर्म प्लॅन घेतला पाहिजे. क्लिअर झाली? ही गोष्ट झाली लाईफ इन्शुरन्स बद्दल. कधीही लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे मिक्स नाही करायचं. दोन्हीही वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत, त्याची तुम्ही दखल घेतली पाहिजे. आता पाहूया हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्स हा या ठिकाणी घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी घेतला पाहिजे. फॉर एव्हरी पर्सन साठी आपण हेल्थ इन्शुरन्स परचेस केला पाहिजे. तो किती घेतला पाहिजे प्रत्येक माणसासाठी? तर पर पर्सन आयडियली या ठिकाणी 1 ते 2 लाखाचा या ठिकाणी आपण हेल्थ इन्शुरन्सचा कव्हर घेतला पाहिजे. सपोज परत एकदा तेच उदाहरण, आपल्या घरामध्ये 4 मेंबर असतील तर पर मेंबर 2 लाख असं जवळपास 8 ते 10 लाखाचा आपण हेल्थ इन्शुरन्स घेतलं पाहिजे. आणि आता लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हे दोन्ही घेताना सगळ्यात महत्त्वाची बाब कोणती? ही तुम्ही ॲज अर्ली ॲज पॉसिबल घेतली पाहिजे. जेवढं लवकर, जेवढ्या कमी वयामध्ये तुम्ही लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स घेताल तेवढा तुम्हाला त्याचा फायदा आहे. फायदा कसा होणार आहे? त्याला जे काही लागणारं प्रीमियम आहे ते सर्वात आपल्याला लो भेटत असतं. जितकं तुम्ही लेट घेताल तितकं तुमची जी काही प्रीमियमची व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी इन्क्रीज होत जाते. आणि जितकं तुम्ही अर्ली या ठिकाणी लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स परचेस करताल तितकं तुम्हाला लो प्रीमियम या ठिकाणी बसणार आहे. 3 स्टेप झाल्या आणि 4थी स्टेप आहे फायनलची इन्व्हेस्टमेंट. याच्यामध्ये 6 महत्त्वाचे पॉईंट आहेत. पहिला पॉईंट, कुठलीही इन्व्हेस्टमेंट करताना, कोठेही इन्व्हेस्टमेंट करताना तुमच्याकडे जर अगोदरचे काही डेप्ट असतील किंवा लोन्स असतील तर ते अगोदर क्लिअर केले पाहिजे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, कोठेही इन्व्हेस्ट करताना कधीही नातेवाईकांकडून, शेजारा पाजाराकडून, मित्रमैत्रिणीकडून पैसे घेऊन इन्व्हेस्टमेंट करायची नाही. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट महत्त्वाची काय आहे? ॲटलिस्ट 20% मस्ट बी इन्व्हेस्टेड. म्हणजेच काय? तुम्ही जे पण अमाऊंट कमवता महिन्याला त्याच्यातील कमीत कमी तुम्ही 20% हे इन्व्हेस्ट केलेले पाहिजेत. आपण कन्सिडर करूया, समजा मला पेमेंट 10,000 आहे तर 10,000 2,000 रुपये मी कमीत कमी सेव्ह केलेच पाहिजे, इन्व्हेस्ट केलेच पाहिजे. 4थी स्टेप लक्षात ठेवायची आहे, लिव्ह सिंपल. जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही साधारण राहायचं आहे या 20s 30s मध्ये, जेणेकरून तुमच्याकडे जास्तीत जास्त पैसा हा इन्व्हेस्टेड कडे जाणार आहे आणि त्याचा येणाऱ्या भविष्यामध्ये खूप सारा फायदा होणार आहे. 5वी स्टेप या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटमध्ये पाहायची आहे डिसिप्लिन. या ठिकाणी चढ उतार होणारच आहेत कुठल्याही गोष्टीमध्ये. ज्या पण तुम्ही इन्स्ट्रुमेंटमध्ये या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत असताल, जसं की स्टॉक मार्केट असेल, शेअर मार्केट असेल, म्युच्युअल फंड असेल, बरोबर का नाही, त्याच्यामध्ये चढ उतार हे होणारच असतील. परंतु तुम्हाला या ठिकाणी कंटिन्युअसली, कन्सिस्टंटली तुम्हाला डिसिप्लिन मोडमध्ये इन्व्हेस्टेड राहायचं आहे. आणि 6वी गोष्ट महत्त्वाची आहे, इथेही परत एकदा ॲज अर्ली ॲज पॉसिबल. जेवढं लवकर तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करताल तेवढंच जास्त तुमचा जो काही पैसा आहे इन्व्हेस्टेड केलेला त्याला ग्रो व्हायला तेवढाच जास्त फायदा होणार आहे. म्हणजेच कंपाऊंडिंगचा त्याच्यावरती इफेक्ट जास्तीत जास्त होणार आहे. याचंच उदाहरण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं सिंपल भाषेमध्ये, आपण गृहीत धरूया समजा एखाद्याचं वय आज 20 वर्ष आहे, त्याचं रिटायरमेंट एज किती आहे? 60 वर्ष आहे, बरोबर. तर त्याला इन्व्हेस्टमेंटचा कालावधी किती भेटत आहे? तर 40 वर्ष भेटत आहे. तर आपण एक सिंपल कॅल्क्युलेटर वापरूया. मंथली इन्व्हेस्टमेंट जर आपण 2,000 रुपये ठेवली, सिंपल 10% जरी इंटरेस्ट पकडला, 40 वर्षामध्ये जे काही आपली फ्युचर व्हॅल्यू होणार आहे ती जवळपास अप्रॉक्सिमेटली 1.28 करोड एवढी होणार आहे. ही व्हॅल्यू कधी झाली? जेव्हा तुम्ही 20व्या वर्षी इन्व्हेस्टिंग करायला सुरुवात केली. समजा एखाद्याने 30व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट करायला सुरू केली तर त्याला जो काही रिटायरमेंटचा काळ आहे त्याला किती काळ भेटला इन्व्हेस्टमेंटसाठी? तर जवळपास 30 वर्ष. तर अगेन आपण इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 2,000 ठेवूया, 10% जे काही रिटर्न आहे ते तेवढेच पकडूया आणि जो
जो काही कालावधी आहे तो किती असणार आहे 30 वर्ष. तर जो काही कॉर्पस तयार होणार आहे, फ्युचर व्हॅल्यू तयार होणार आहे ती किती होणार आहे 45 लाखच फक्त तयार होणार आहे. आणि एखाद्याने समजा 40व्या वर्षी इन्व्हेस्टिंग सुरू केली, त्याला कालावधी भेटणार आहे इन्व्हेस्टिंगसाठी फक्त 20 वर्ष. 20 वर्षात त्यानं सेम 2000 रुपये टाकले, प्रत्येक महिन्याला 10% एक्सपेक्टेड आपण रिटर्न पकडूया आणि 20 वर्ष इन्व्हेस्ट केले तर त्याची जी काय फ्युचर व्हॅल्यू होणार आहे ती फक्त 15 लाख रुपये. कळालं? याच्या मागचा सांगण्याचा तात्पर्य काय आहे? तुम्ही 2000 रुपये टाकले, परंतु 20व्या वर्षीपासून जर टाकत गेलात तर या ठिकाणी तुमचा जवळपास कॉर्पस तयार होणार आहे 1.28 कोटी. 30व्या वर्षी सुरू केलात तर तुम्हाला भेटणार आहेत फक्त 45 लाख रुपये आणि 40व्या वर्षी सुरू केलात तर तुम्हाला भेटणार आहे फक्त 15 लाख रुपये. याचा अर्थ काय? जेवढं लवकर तुम्ही इन्व्हेस्ट करायला सुरुवात करताल तेवढाच तुम्हाला लॉंग रन मध्ये त्याचा फायदा होणार आहे. शेवटी जाताना मी एवढंच सांगेल, आजचा मुद्दा काय होता? फायनान्शियल प्लॅनिंग. 4 गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. पहिली गोष्ट, तुम्हाला इमर्जन्सी फंड तयार करायचा आहे. दुसरी गोष्ट, डोंट टेक लोन. कसल्याही प्रकारचे लोन तुम्हाला घ्यायचे नाहीत. तिसरी गोष्ट, तुम्हाला मस्त आहे इन्शुरन्स तुम्हाला बाय केला पाहिजे तुम्ही. आणि चौथी गोष्ट, इन्शुरन्स घेतल्यानंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटकडे जायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे 4 रूल जर तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो केले तर तुमचे जे काही फायनान्शियल प्लॅनिंग आहे ती खूप चांगली प्रकारे स्ट्रॉंग, वेल्दी या ठिकाणी बिल्ड होण्यासाठी मदत होणार आहे. शेवटी जाताना मी एवढंच बोलेल, हा जो काही उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे मराठी आपल्या लोकांसाठी मराठी भाषेमध्ये, हा जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की एक व्हिडिओला लाईक करत चला. तुमच्या लाईक करण्यामुळे आम्ही अजून जास्ती मोटिवेट होतो, अजून जास्ती कशा प्रकारे कंटेंट सादर करता येईल असा आम्ही त्याचा प्रयत्न करत असतो. सोबत या ठिकाणी तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणी पण हे चॅनल, हा कंटेंट, हा व्हिडिओ जरूर शेअर करा. ठीक आहे? शेवटी एवढंच बोलेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद.